हॅलो, स्वर्गवासी भागोजी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाचे साई इंटरनॅशनल स्कूल, आमच्या स्कूलच्या काही विशेष सुविधा आहेत की ज्यामुळे इथं सर्व आज माता बहिणी पालकवर्ग सगळे उपस्थित आहेत. मला अत्यंत आनंद होतो की सुरुवातीला जी आम्ही कमिटमेंट केली होती पालकांसोबत त्यातल्या 16 मुद्द्यावर पूर्णपणे 100% काम झालेलं आहे आणि पुढच्या वर्षी याच्यामध्ये काही मुद्दे ॲड करून अजून चांगल्या पद्धतीने आम्ही दर्जेदार शिक्षण देण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे. आता दत्त सरांनी सांगितलं की AI टेक्नॉलॉजीचा वापर करतो किंवा डिजिटल बोर्डचा. आपण आत्ताच मागच्या वर्षी छावा पिक्चर लॉन्च झाला होता. जर एखाद्या विद्यार्थ्याच्या हातामध्ये जर आपण कादंबरी दिली छावा वाचायला तर तो त्याच्याकडे बघणार पण नाही किंवा घरातला पालकवर्ग सुद्धा त्याचं एखादं पेज उघडून वाचणार नाही. पण छावा पिक्चर जेव्हा आपण प्रत्येकाने थिएटरमध्ये जाऊन पाहिला तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं संभाजी महाराज कळाले, त्यांचा त्याग कळाला, त्यांच्याजवळ किती विद्याविभूषित गोष्टी होत्या किंवा त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी काय केलं हे सगळं कळालं. तर कशामुळं कळाले? ऑडिओ व्हिज्युअलमुळं. आणि आजचा काळ आहे सोशल मीडियाचा. प्रत्येक मुलाला मोबाईल, इंस्टाग्राम, फेसबुक ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. त्या भलेही मुलांसाठी विद्यार्थ्यासाठी हानिकारक आहेत पण त्या सगळ्याची आवड आजकालच्या प्रत्येक मुलांना आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या शाळेचे जे 16 मुद्दे आहेत ते मी तर अभिमानाने सांगू इच्छिते. सुशिक्षित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सर्व क्लासमध्ये AI टेक्नॉलॉजी सहित डिजिटल बोर्ड व सुविधा, हायब्रिड सोलार 8 kV सौर ऊर्जा, निर्मित वीज 24 तास लाईट व इंटरनेटची सुविधा, स्पेशल रेमेडियल क्लास विद्यार्थ्यासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यासपीठावर येण्याची संधी, प्रत्येक विद्यार्थ्यांना परिपाठ प्रार्थनामध्ये सहभाग, CBSE पुरस्कृत केंब्रिजचा अभ्यासक्रम, शाळेच्या नियोजनासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी मॅनेजमेंटची टीम, भव्य असे कबड्डी व खो खोचे लाल मातीचे मैदान, BPED अनुभवी क्रीडा शिक्षक, विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र कम्प्युटर लॅब आणि ह्या लॅबमध्ये दत्ताबाईंनी सर्व विद्यार्थ्यांना क्लिक कोर्सची मोफत व्यवस्था केली. हे एक गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटते. आणि दुसरं, विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र अशी भव्य आणि सुंदर शाळेची इमारत, नियमित होमवर्क, टीचमेंट ॲप, पालकापर्यंत पोहोचण्याची सुविधा, पिण्याच्या पाण्याची RO पाण्याची व्यवस्था, मुलासाठी व मुलीसाठी विशेष बाथरूमची व्यवस्था आणि पूर्ण शाळेचा परिसर आजूबाजूचा जो 5.5-6 एकरचा परिसर आहे तो पूर्णतः CCTVच्या निगराणीखाली आहे. प्रत्येक शनिवारी वेगवेगळ्या स्पर्धात्मक ॲक्टिव्हिटीज घेऊन त्यांना सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहित केलं जातं. क्यूज कॉम्पिटिशन, आम्ही पोलीस स्टेशनला व्हिजिट दिली, कोर्टला व्हिजिट दिली, म्हणजे मुलांना प्रॅक्टिकल जे महात्मा गांधींनी आपल्याला स्वातंत्र्यापूर्वी सांगितलं होतं की खेड्याकडे चला आणि प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना द्या, ते सगळं प्रॅक्टिकल नॉलेज आम्ही या शाळेच्या माध्यमातून प्रत्येक पालकांना देण्याचं ध्येय ठेवलेलं आहे. एवढं बोलून मी समजते.